जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण 9व्या दशकातील 6वा समास पाहतोय। जाणीव नेणीव गोष्टींबद्दल समर्थ उपदेश करत आहेत। जाणीव आणि नेणीव याच्या पलीकडे परमात्म स्वरूप आहे, पण जाणीव आपल्याला व्यापून असल्यामुळं आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। आपण ज्या सृष्टीमध्ये राहतो, ज्या संसारामध्ये वावरतो, तो पंचमहाभूतांनी आणि त्रिगुणांनी व्याप्त आहे आणि या पंचमहाभूतांमध्ये जाणीवही व्याप्त आहे। त्या जाणीवेला आपण वेगळेपणानं पाहिलं म्हणजेच तिथं तीव्र बुद्धीचा, तीक्ष्ण बुद्धीचा वापर केला तर आपल्याला त्यातील फरक दिसून येतो। हा भाग कालपर्यंत आपण पाहिला। समर्थ बघा पुढे काय विस्तार करत आहेत। ते म्हणतात, पंचभूते आकारली भूती भूते कालावली, तरी पाहता भासली एक स्थूळ एक सूक्ष्म। सगळा पंचभूतिक जो विस्तार आहे तोच आकाराला आलेला आहे, पण नुसती पंचभूते नसून ती एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत। आता हा भाग पूर्वी विस्तारानं आलेला आहे की कसं एका महाभूतामध्ये 5 महाभूते पुन्हा व्यापून आहेत आणि असं प्रत्येक महाभूताच्या बाबतीत आहे। समर्थ म्हणतायत, त्यांना जर पाहायला गेलं तर स्थूल आणि सूक्ष्म असा त्यातला फरक दिसून येतो। ते पुढं काय म्हणतात पहा। निरोध वायो न भासे, तैसी जाणीव न दिसे, न दिसे परिते असे भूतरूपे। वारा जेव्हा वाहत नाही तेव्हा वाटतं की तो नाहीच आहे, पण तो असतो। तशी जाणीवही दिसत नाही, गुप्त रूपानं असते, पण भूतांच्या ठिकाणी व्यापून असते। स्पष्ट शब्द आहेत समर्थांचे, न दिसे परिते असे भूतरूपे। काष्ठी अग्नी दिसेना, निरोध वायो भासेना, जाणीव तैसी लक्षेना एकाएकी। वारा वाहत नसेल तर वारा नाही असा भास होतो। लाकडामध्ये सुद्धा अग्नी आहेच की, पण तो दिसत नाही। लाकूड जर पेटवलं तर कळेल की त्यामध्ये अग्नी कशा रूपानं आहे। त्याचप्रमाणे जाणीवेचं अस्तित्व एकदम लक्षात येत नाही। भूते वेगळाली दिसती, पाहता एकची भासती, बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी। वेगवेगळी दिसतात सगळी पंचमहाभूतं, पण सगळ्यांच्या ठिकाणी जाणीव एकच दाटून आहे। समर्थ म्हणतात, बहुत धूर्त रूपे प्रचिती ओळखावी। आपल्याला जी सद्गुरूंच्या कृपेनं दृष्टी मिळालेली आहे त्या दृष्टीचा वापर करून त्याचं वेगळेपण ओळखावं, त्यातील जाणीव ओळखावी असं समर्थ म्हणतायत। ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून तया गुणास जन्म। क्रम दिला समर्थांनी। परब्रह्मातून मूळ माया उत्पन्न झाली, मूळ मायेतून गुणमाया उत्पन्न झाली, ज्याला सर्वसामान्यतः आपण माया म्हणून संबोधतो, आणि या गुणमायेपासून त्रिगुण जन्माला आले, सत्व रज तम। गुणापासून या भूते पावली पष्ट दशेते, ऐसी यांची रूपे समस्ते निरोपिली। या त्रिगुणांपासून पंचमहाभूतांची उत्पत्ती झालेली आहे। समर्थ म्हणतायत, ऐसी यांची रूपे समस्ते निरोपिली। या सगळ्यांची लक्षणं आत्तापर्यंत आपण पाहिलेली आहेत। आता इथून पुढं समर्थ काय सांगतायत पहा। आकाश गुणापासून झाले, हे कदापि नाही घडले, शब्द गुणास कल्पिले आकाश वाया। समर्थ म्हणतायत, शब्दाला कोणतंही अधिष्ठान नाही, ते असावं म्हणून आकाशाची कल्पना केलेली आहे। वस्तुस्थिती अशी आहे की 5 महाभूते आणि त्रिगुण यांनी मिळून गुणमाया असते, आणि आकाश या गुणांपासून झालेला आहे असं कधीही घडत नाही। समर्थ एवढं सांगून थांबत नाहीत, पुढे ते काय म्हणतात पहा। एक सांगता एकची भावी, उगीच करी गथा गोवी, तया वेड्याची उगवी कोणे करावी। शिकविल्याही कळेना, उमजविल्याही उमजेना,
दृष्टांतेही तर्केना मंदरूप. समर्थ म्हणतायत की काहीही केलं तरी काही जणांना कळून येत नाही. एक काही सांगायला गेलं तर त्यातून भलताच काहीतरी अर्थ समजतो आणि अर्थाचा घोटाळा केला जातो. अशा वेड्यांची समजूत काढणं फार अवघड आहे असं समर्थ म्हणतात. त्यांना नीट शिकवलं तरी कळत नाही आणि समजावून सांगितलं तरी समजत नाही. बरं, उदाहरणं किंवा दृष्टांत देऊन सांगितलं तर त्याचा अर्थ बरोबर कळण्याची शक्ती त्यांच्यात असत नाही. ती बुद्धीच त्यांच्यापाशी असत नाही. अशा लोकांना हा विषय कळणार नाही असं समर्थ सुचवत आहेत. पुढे ते म्हणतात, भूतानहून भूत थोर, हाही दाविला विचार, परी भूतान वडील स्वतंत्र कोण आहे. जेथे मूळ माया पंचभूतिक, तेथे काय राहिला विवेक. मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म. समर्थ थोडक्यात आपल्याला सांगतायत की हा सगळा देहबुद्धीचा विचार आहे की मूळ माया आणि मूळ मायेतून पंचमहाभूते वगैरे वगैरे. भूतानहून भूत थोर, हाही दाविला विचार, परी भूतान वडील स्वतंत्र कोण आहे. त्याचा अर्थ प्रत्येक भूतामध्ये काही ना काहीतरी सामर्थ्य आहेच. तर आता पंचमहाभूतांमधलं श्रेष्ठ भूत कोणतं असा विचार काहीच राहत नाही जेव्हा हे लक्षात येतं की ती पंचमहाभूते मूळ मायेतून उत्पन्न झालेली आहेत. आता मूळ मायेतूनच जे उत्पन्न झालं ते आपल्या स्थूल दृष्टीला दिसून येतं, पण सूक्ष्मतेनं जर पाहिलं तर असं लक्षात येईल की या सर्व पंचमहाभूतांमध्ये जाणीवच व्यापून आहे. जाणीव शक्ती प्रत्येक महाभूताच्या ठिकाणी आहे. त्यामुळं घडतं काय, स्थूल दृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंतच या पंचमहाभूतांचा विस्तार, त्या पंचमहाभूतांचा संचार आणि व्यवहार राहतो. या सगळ्याचं अस्तित्व देहबुद्धीशी संलग्न आहे. देहबुद्धीच्या पलीकडे या भूतांची सत्ताही नाही आणि मूळ मायेची सत्ताही नाही. खरं जे परब्रह्म निर्गुण ब्रह्म आहे ते मूळ मायेच्या पलीकडे आहे. स्पष्टपणे समर्थ म्हणतायत की मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म. पण अलीकडे ते म्हणतात की जेथे मूळ माया पंचभूतिक, तेथे काय राहिला विवेक. मायात्मक जे आहे ते मायेमध्येच राहणार, त्याचा निर्गुण ब्रह्माला स्पर्श होणार नाही. पण आपण निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी नसल्यामुळं आपल्याला या मायेचा स्पर्श आहे. म्हणून आपल्या देहबुद्धीच्या सापेक्ष मूळ मायाही आहे आणि पंचमहाभूतांचा विस्तारही आहे. निर्गुण ब्रह्माची जाणीव शक्ती मात्र सर्वत्र समान व्यापून आहे. समर्थ म्हणतात, ब्रह्मी मूळ माया झाली, तिची लीळा परीक्षिली, तव ते निखळ वोतली भूते त्रिगुणांची. खरं म्हणजे मूळ माया हा सुद्धा एक शब्द झाला ज्यातून आपल्याला हे कळून यावं की पंचमहाभूत आणि त्रिगुण यातून उत्पन्न झाले. पण नीट विचार केला तर लक्षात येईल की ही मूळ माया दुसरं काही नसून त्रिगुण आणि पंचमहाभूत यांचं एकीकरणच आहे. त्याला एकत्रितपणे मूळ माया असं आपण म्हणतो. पुढे समर्थ म्हणतात, भूते विकारवंत चत्वार, आकाश पाहता निर्विकार, आकाशभूत हा विचार उपाधी करिता. आकाशाबद्दल समर्थ सांगतायत बरं का. खरं म्हणजे प्रत्येक भूताच्या ठिकाणी काही ना काहीतरी विकार आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. आकाश हे एकमात्र निर्विकार आहे, पण तरीही त्याला पंचमहाभूतांमध्ये ठेवलेलं आहे कारण त्याला मर्यादा आहे, उपाधी आहे. अन्यथा त्याला पंचमहाभूतांमध्ये ठेवलं नसतं. आकाशभूत हा विचार उपाधी करिता. पिंडी व्यापक म्हणून जीव, ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव, तैसाच हाही अभिप्राव आकाशाचा. जाणीव जेव्हा पिंडाला व्यापून राहते म्हणजेच आपल्या देहाला व्यापून राहते तेव्हा त्याला जीव म्हणायचं, आणि जाणीव जेव्हा ब्रह्मांडाला व्यापून राहते तेव्हा त्याला शिव म्हणायचं. जिथे ती व्यापून आहे त्या मर्यादेमध्ये ती आहे. जेव्हा पिंडाला व्यापून आहे तेव्हा पिंडाच्या मर्यादेत आहे, आणि जेव्हा ब्रह्मांडाला व्यापून आहे तेव्हा ब्रह्मांडाच्या मर्यादेत आहे. म्हणजे जीव आणि शिव यांनाही मर्यादा झालीच. समर्थ म्हणतायत,
आकाशाबद्दलही हाच विचार आहे. तैसाच हाही अभिप्राव आकाशाचा. याचा अर्थ काय? जसं पिंडाच्या सापेक्ष जीव आहे किंवा ब्रह्मांडाच्या सापेक्ष शिव आहे, तसंच आकाशाला उपाधी आहे, मर्यादा आहे, त्याला सापेक्षता आहे, म्हणून आकाशाचं तथ्यत्व. पण जाणीव मात्र सर्वत्र समान रूपानं आहे. शुद्ध जाणीवेपर्यंत जर आपण पोचलो, म्हणजेच त्यातील सापेक्षता जर निघून गेली, जीवाचं जीवपण किंवा शिवाचं शिवपण निघून गेलं, तर सर्वत्र एक परमात्म स्वरूपच आहे. मग आकाशाचं सुद्धा महाभूत असणं उरतच नाही. परमात्मा मग आकाशासारखाच होतो. जसा निर्भेळ निर्मळ परमात्मा, तसंच उपाधिरहित असलेलं आकाश. उपाधीमध्ये सापडले, सूक्ष्म पाहता भासले, इतुक्यासाठी आकाश झाले भूतरूप. पहा, समर्थांनी पुढे तेच सांगितलं. या आकाशाला उपाधी आहे म्हणून ते महाभूत झालेलं आहे. अन्यथा परमात्मा आकाश तत्वानंच सांगता आला असता. एकूण काय, उपाधीची आपल्याला अडचण आहे, जी परमात्म स्वरूपापर्यंत जायला अडवते. उपाधी बाजूला झाली की परमात्मा आणि आपण एकच आहोत. मुख्यतः ही उपाधी आपल्या देहबुद्धीचीच आहे. ही जर बाजूला झाली तर आकाशाची उपाधीही राहिली नाही. कुठलीच उपाधी तिथं राहायचा प्रश्न येत नाही. जीव शिवरूप होऊन जातो आणि शिव परब्रह्मात विलीन होतो. ही उपाधी आहे म्हणून आकाशाला महाभूत म्हणावं लागतं. आकाश अवकाश तो भकास, परब्रह्म ते निराभास, उपाधी नसता जे आकाश तेची ब्रह्म. आत्ता निरूपणात जो विषय आपण पाहिला तो स्पष्टपणे समर्थांनी मांडला. आकाशाची जर उपाधीच काढून घेतली तर तेच ब्रह्म आहे. जसं आकाश सर्वत्र व्यापून आहे तसंच ब्रह्मही व्यापून आहे. फक्त ब्रह्माच्या ठिकाणी कोणतीही उपाधी नाही. परब्रह्म ते निराभास. पुढे समर्थ म्हणतात, जाणीव नेणीव मध्यमान हेची गुणाचे प्रमाण, येथे निरोपिले त्रिगुण रूपे सहित. प्रकृती पावली विस्ताराते, पुढे एकाचे एकची होते, विकारवंतची तया ते नेम कैचा. एकात एक गोष्टी मिसळत गेल्या की पुढे विस्तार होत जातो. हे स्वाभाविक आहे. सत्व म्हणजे जाणीव, तम म्हणजे नेणीव आणि रज म्हणजे दोन्हीचं मिश्रण. हेही आपण आधीच बघितलेलं आहे. समर्थ म्हणतायत की एकदा का प्रकृतीचा विस्तार होऊ लागला की एकातून अनेक गोष्टी निर्माण होऊ लागतात. 5 महाभूते आहेत आणि त्रिगुण आहेत. यांच्या मिश्रणातून अनंत गोष्टी घडून येतात. असं पहा, एक मोठा आरसा आहे. त्या आरशासमोर आणखी एक मोठा आरसा ठेवला आणि मध्ये जर आपण उभे राहिलो तर आपल्या लक्षात येईल की आपल्या मागील पसारा अनंत आहे. त्याला कुठे अंतच नाही. एकात दुसऱ्याचं प्रतिबिंब, दुसऱ्यात एकाचं प्रतिबिंब, अशी जणू साखळी झालेली आहे. आपण तिथे मध्ये आहोत म्हणून या अनंत पसाऱ्याचा भास होतो. आपण तिथून बाजूला झालो की दोन्ही आरसे वेगळे आहेत हे स्पष्टपणे दिसून येतं. तसंच या सृष्टीच्या पसाऱ्याचा आहे. याला अंत कदापि नाही. एकात एक मिसळत जाऊन अनंत गोष्टी घडून येतात आणि या ब्रह्मांडाचा विस्तार होत राहतो. यापुढे समर्थांनी कसा विस्तार केलेला आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.